शुभ सकाळ सगळ्यांना. आणि किती सुंदर सकाळचे पहाटेचे ढग झालेले आहेत. हे आमच्या मागून हे असं मस्त वातावरण दिसतंय. आणि मी सकाळी विहिरीचं पाणी हंडा भरायला आले होते, तर मला मागे संतोष काका तिकडे बैल धरताना दिसले, नांगरणी करताना. आणि मग लगेच व्हिडिओ करण्यासाठी मी हंडा ठेवला घरात नेऊन आणि आता चालली आहे तिकडे. गावाला सगळे लवकरच उठतात सकाळ सकाळ. हे दोघं जण झोपून देतील तर लोक उशिरापर्यंत झोपतील ना. पहाट नाही झाली तर झालं ह्यांचं कुकुडुकू सुरू. दोन तीन दिवसच काय तो पाऊस पडला, जरा भातावरती आली नाही तर झाला आता गुडूप. आणि किती दुपारचं पण ऊन पडतं, एवढं गरम होतंय ना गावाला. पण परत येऊ दे पावसाला चांगला धो 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 धो, मज्जा येईल. गावाकडचं वातावरण किती छान असतं ना, एखाद्या निसर्गचित्रासारखंच दिसतं की नाही. नारळाची झाडं, कौलारू घरं आणि असा सकाळचं वातावरण. तिकडे सूर्यनारायण पण किती प्रखर प्रकाश देते सकाळ सकाळच. आणि सगळी भात शेती, मातीचा सुगंध, पक्ष्यांचे किलबिल आवाज. आ हा हा हा, मला तर खूप आवडतं. असं बघितलं ना एकच नंबर. आणि ही मी कुक्या. खाली तिकडे नांगरणी सुरू आहे, पण मला पण नांगर धरायचा आणि माझा व्हिडिओ करायला कोणच नाही आहे तिथे. तर आता घराकडे जाऊन सगळ्यांना बोलून आणते. काय करता? तुम्हाला फोन करत होते, फोन करत होते मला. हा, मी तेव्हा बघितलं. तुम्ही उठला नव्हता. उठले होते, मी पाणी काढत होते. मग तोपर्यंत होऊन जाईल ना तुमचं नांगरणी करून. काय मग आहे ना अजून 3 महिने. नाही मारणार. गुड मॉर्निंग, नमस्कार. जय श्री कृष्ण. रोहन शेट उठलेलेत आणि माझे आर्य राणी पण उठलेत. माझी आर्य गुड मॉर्निंग. देणार मला. बघू सविता काकी काय करते. चाय पिऊ, चाय. टिंग टॉंग. गुड मॉर्निंग. काय आलाय? काय नाही, नांगरणी. पण तू माझा टोप केसाचा आहे. नाही, चांगले. चहा द्या नका एवढी. कसली भाजी शिजते? पालाभाजी, पाल्याची भाजी. चला तयारी करून. चला झाला. येत आहे नंतर. क्या बोलती कंपनी?
आले 2 मेंबर घेऊन व्हिडिओ काढायला. आता माझ्या स्वतःचा आम्ही 3 जण मस्तपैकी बैल धरणारे, तर बघण्यासाठी तयार राहा. त्याला आधी मग त्या ह्याला दुसऱ्याला बंटीला दिले तर पकडायला. हां, तिथं जाऊन पोपट नाही, तिथं जाऊन पोपट नाही व्हायला पाहिजे. तिथं जाऊन पोपट हुर्र. चल. 2 जणांना घेऊन आली आहे माझा व्हिडिओ काढायला. सकाळचे 7 वाजलेत, पण किती मस्त वाटतंय. वातावरण रम्य. नीट बघायचं पानांच्या ह्याच्यात. आता बघ एक पडलाय चांगला पिकलेला. बघ तिथं पडलाय, दिसत नाही पण झाडावर छोटे बिटे पण नाही दिसत. मग कुठून पडला आपोआप? हे बघ एक आहे पण तो हिरवा आहे. तिथं छोटासा दिसला. परवा पण एक पडला. पिकूनच पडतात अशी. दमले दमले. आणि मग फाटली, खराब झाली. पाटली नाही, घरी जाऊन भेटला खाऊ. आयशी धू धुतला नाही ना, दुसऱ्या दिवशी घरातनं बाहेरच नव्हता पडला. मासे पकडायला नवीन व्हिडिओ ओढणे आणते काय. असल्या वालय मोठी हिथं एवढ्या मोठ्या हिथं पण येतात. सुत्तेरी न भेटणारी भेटली. खेकडा पण असतात. खेकड खेकड. मधू पिचल्या. आठवणी सांगतायत गेल्या वर्षीच्या, आणि या वर्षी पर्याला अजून पाणीच नाही. एवढी सुत्तेरी पकडली जाते एवढी. कधी अजून पाऊस पडणार? 2 दिवस पाऊस पडला फक्त धो आणि गेला. म्हणायला मी तोंड दाखवायला स्वतःला. तेच ना. आला नाही जा. आणि आता पाऊसच नाही. 3 दिवस झालं जरासा पडतो आणि जातोय. चला मग मी आता नांगर धरते. करा व्हिडिओ. वहिनीला दिला नाही ट्रॅक्टर. बघताय लाल घातला भाऊ. मज्जा आली. मला बघत होता तो एका डोळ्याने, आणि तिने मला बघितलं तसंच लगेच उड्या मारायला लागला होता. आमचा कॅमेरामन पण घाबरला आणि व्हिडिओ तिथंच बंद केला. फिरायला जायचं आहे. रेडे मस्ती करते. इकडे रेडे पकडलेत आणि तिकडे पण पकडले. धावायला लागले तर हे तिथंच जायचं पळून तुडुक. हां. पिऊ देखो पिऊ लगाया क्या. नाहीये. कुठून जायचं? ह्याच्यावरून जायचं. चलो. आता 2-3 दिवस मशीनने नांगरणी केली होती, आणि आता जरा माती मोकळी झाली आहे तर बैलाने नांगरणी करतायत. आणि मी ह्याच दिवसाची वाट बघत होते. मला बैलाने शेती नांगरणीचा व्हिडिओ करायचा होता, आणि आज सकाळ दिसलं तर मला खूपच आनंद होते. जे हवं असतं ते मिळाल्यावर किती आनंद होतो ना. काय पाहिजे? मला हाच व्हिडिओ पाहिजे होता. चॉकलेट चॉकलेट बिकलेट नाही पाहिजे मला.
लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप. इथं केवढे मोठे मोठे दगड आहेत. दगडाच की ढिपल आहे. ढेपळा. काय तुम्ही वहिनी ढिपला दगड म्हणता. आणि दगडाला ढेपळा म्हणता. असं करता ना. आमचं खेळायचं ग्राउंड. खेळाच्या ग्राउंडमध्ये सगळं भात रुजून आले. काय तुम्ही वहिनी बैल आणि तुम्हाला रेडा नाही समजत. तिकडून आता इकडे आलेलो. पाहिजे काय कोणता कवर फ्रीमध्ये. होड होड या 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 या. तोंडाला का बांधलंय त्यांच्या सगळ्यांच्या कसं नाही चावतात. चावत नाही. मग काय करतात. ओ बांधणे किती लागताय. इकडे पण चालू आहे तिकडं पण चालू आहे. तिकडून मग आम्ही असं गोल फिरून घरी जाणार. थोडं मागून या म्हणजे मी दिसतोय. तर आज असे 3 ठिकाणी बैलाने आणि तिकडे रेड्याने अशी शेत नांगरणी होतीये मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने. तर अशा पद्धतीने बैलांनी शेती नांगरण्याचा व्हिडिओ झालेला आहे. मी पण बैल धरायचा प्रयत्न केला पण ते बैल मला बघून घाबरली का काय झालं उधळल्यासारखी झाली. मग तो व्हिडिओ तिथे स्टॉप झाला. छोटीशी क्लिप आहे पण मला ह्याच्यातून आनंद मिळाला. तर तुम्हाला कसा वाटला सकाळ सकाळ मस्त कोवळ्या उन्हात बैलाने शेती नांगरण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला होप्स वाढतील आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.